नमस्कार मंडळी, आपण कसे आहात? सगळे छान आहात असं मी नक्कीच मनापासून म्हणतो. आजचा माझा बोलण्याचा विषय जो आहे तो आहे गियाबारी सिंड्रोम. इथे पुणे शहरामध्ये सध्या याचे रुग्ण वाढत आहेत. साधारण सिंहगड रोड, धायरी, नांदेड फाटा, कसबापेठ गावामध्ये अनेक ठिकाणी याचे रुग्ण वाढत आहेत आणि हा खूप लोकांना कोविडसारखा काळजीचा विषय वाटतो आहे. तर याच्यासाठी मी आपल्याशी आज चर्चेसाठी आहे. तर मंडळी, डॉक्टर बावडेकर होमिओपॅथी या माझ्या चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. हा चॅनल आजारांच्या तुम्हाला माहिती देण्यासाठी आणि थोडक्यात त्याच्यासाठी गुणकारी होमिओपॅथिक औषधं ही केवळ सांगण्याकरता हा चॅनल आहे. तर मी डॉक्टर इंद्रनील बावडेकर आपलं परत एकदा स्वागत करतो. तर गियाबारी सिंड्रोम म्हणजे काय? आपण खूप व्हिडिओज पाहिलेले असतील, टी व्हीवर बघतो आहे, काही आपण यूट्यूबवर पाहिलेले असतील. पण मी तुम्हाला सांगतो, हा तसा काही खूप दुर्मिळ आहे असं नव्हे. साधारण 1 लाख ते 1.25 लाख लोकांमध्ये 1-2 रुग्णांना हा होतो असं स्टॅटिस्टिकल स्टडी आमच्या वैद्यकीय शास्त्रात आहे. हा होण्यामागची कारणं काय आहेत ती आता आपण थोडीशी जाणून घेऊयात. आणि याच्यामध्ये काय काय होतं. खरं हा प्रतिकारशक्तीशी निगडीत आजार आहे. तर ज्यावेळेला जंतूंचा संसर्ग शरीरात होतो तेव्हा जंतूंचा नायनाट करण्याकरता आपली प्रतिकारशक्ती ही त्यांना अडवत असते आणि काम करत असते. ज्यावेळेला हे आपल्याला इन्फेक्शन होतं त्यावेळेला मराठी भाषेत पुणेकर असल्यामुळे मी सांगेन की ही प्रतिकारशक्ती आपली गंडून जाते. म्हणजे संसर्ग झाल्यानंतरसुद्धा ती त्याच्याशी फाईट तर करतेच, प्लस शरीरातल्या ज्या नॉर्मल ॲक्टिव्हिटीज आपल्या असतात तर त्याही त्याला शत्रू वाटायला लागतात त्या प्रतिकारशक्तीला आणि ती आपल्या शरीराच्या अगेन्स्ट काम करायला सुरुवात करते आणि आपल्याला शारीरिक लक्षणांमध्ये काही आपल्याला त्याच्यामध्ये दिसायला लागतात. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं ब्रेनचा पॅरालिसिस आणि याच्यात होणारा थोडासा पॅरालिसिस किंवा विकनेस हा पूर्णतः वेगळा आहे. मेंदूमध्ये रक्तस्राव होणं, गाठी होणं, हे अर्धांगवायूचा झटका येणं, तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत या ब्रेनशी निगडीत सेरेब्रोव्हॅस्क्युलर ॲक्सिडेंटमध्ये येतात. हा आपल्याला होणारा बाहेरनं इन्फेक्शन्समुळे हा पॅरेसिस किंवा पॅरालिसिस असं याला आपण म्हणूया. आणि हा फक्त पेरिफेरल नर्व्हजनं होतो, हा मेंदूला होत नाही. पेरिफेरल नर्व्हज म्हणजे हात, पाय, कंबर, पाठ, मान आणि आपले अवयव यांच्यामध्ये होतं. तर काय होतं तर ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला कधीकधी हातापायाला मुंग्या जाणवायला लागतात. कधीकधी असं एकदम एखादा हातपाय असं थोडासा एकदम शॉक बसल्यासारखं वाटतं, थकवा यायला लागतो. अशी ही साधारणपणे याची लक्षणं आहेत. सध्या तरी पुण्यामध्ये आता साधारण एक अंदाज आहे की हा पाण्यामधनं कामायलो बॅक्टेरिया नावाचा जो संसर्ग आहे बॅक्टेरियाचा त्याच्यामुळे होतो आहे असा साधारणपणे लोकांचा अंदाज आहे. परंतु अनेक कारणं याच्यामध्ये आहेत. काही व्हायरसेसमुळे सुद्धा होऊ शकतो शरीरामध्ये. दुसरं भाग आहे काही सर्जरीज झाल्यानंतर आपली प्रतिकारशक्ती कधीकधी त्याच्यामध्ये कणते आफ्टर सर्जरी, त्यांनी होऊ शकतो हा. आणि हा ऑटो इम्यून आहे आणि याच्यामध्ये बरेच वेळेला असं होतं की हा आपला वेळ घेतो बरं व्हायला. तर मंडळी, याच्यामध्ये खूप घाबरून जाण्याचं तसं कारण नाही आहे. खाण्यामधनं असं लक्षात आलं आहे की साधारणपणे मांसाहार जास्त, मांसाहार नुसतं नव्हे शाकाहाऱ्यांनासुद्धा होऊ शकतो. पण अंडर कुक्ड म्हणजे कमी शिजलेलं जर का अन्न असलं, स्पेशली मांसाहार कुठलाही असला तरी हे जंतू त्याच्यामध्ये राहतात आणि शरीरात जाऊन लक्षणं येतात. महत्त्वाची लक्षणं जर काही पोटामध्ये गेले तर पोटात जुलाब होणं, त्याच्यानंतर गुडगुड वाजणं, थकवा येणं, उलट्या होणं, गॅस्ट्रोएंटरायटिस आम्ही म्हणतो तशी लक्षणं होऊन सुरुवात होते. व्हायरसेस असतील तर ताप येऊन त्याच्यामधनं सुरुवात होते. आणि बाकी काही शस्त्रक्रिया झालेली असेल तर आपल्याला तेवढं कळतंच त्याच्यानंतर खूप थकवा आला आहे. अनेक कारणं याच्यामध्ये आहेत. प्रामुख्याने याची लक्षणं जी आहेत तर ती मी तुम्हाला सांगितली की आपल्या शरीराला हातापायांच्या स्नायूंमध्ये थकवा जाणवायला लागतो हळूहळू. नंतर असं शॉक बसल्यासारखं वाटायला लागतं. इवन मुवमेंट्स आपल्याला अवघड जातात. साधा हात असा उचलायचा आणि खाली करायचा तरी अवघड जातो. पाऊल उचलून टाकायला म्हणजे विकनेस मसल्समध्ये सगळ्या यायला सुरुवात होते. आता या सगळ्या नर्व्समुळे होणारे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे आपण लक्षात मात्र नक्की धरूयात. खूप खोलात मी याच्या जात नाही कारण त्याच्यातही खूप व्हिडिओज अवेलेबल आहेत, माहिती उपलब्ध आहे. आता याचं कन्फर्मेशन कसं करायचं की हा गियाबारी सिंड्रोम आहे का? तर एक EMG नर्व कंडक्शन टेस्ट असते वैद्यकीय शास्त्रात, त्याच्यामुळे हा कन्फर्म केला जातो. आता याच्या कॉम्प्लिकेशन्स काही आहेत का असं काही रुग्ण विचारतात. तर कॉम्प्लिकेशन्स म्हणजे जे आपल्या पेरिफेरल नर्व्ज आहेत म्हणजे हाताच्या, पायाच्या, पाठीच्या, यांना फिजिओथेरपी योग्य औषधोपचार केला तर रिकव्हरी मात्र खूप छान येते. अगदी मी तर म्हणेन 95 ते 100च्या घरातसुद्धा अपेक्षा आहे. वेळ लागतो पण खूप चांगली येते. दुर्दैवाने आपल्या शरीरामध्ये अजून एक नर्वस सिस्टीम काम करते, त्याला आम्ही ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणतो. म्हणजे आता आपण श्वास घेतो, आपल्याकडे हृदयाचे ठोके किंवा हृदय आपलं चालू असतं, आपलं पचनक्रिया चालू असते, युरिन तयार होत असते. ह्या सर्व गोष्टींच्या जागा त्या नर्व्ज अफेक्ट झाल्या की ज्या एरवी आपल्याला अवेअर नसतो की ही क्रिया आतमध्ये चालू आहे, तर ह्या नर्व्ज अफेक्ट झाल्या तरी मात्र कधी कधी इमर्जन्सी येऊ शकते. ह्यांचा विकनेस यायला लागला, हार्टचा आला, रेस्पिरेशनचा आला, तर मग आपण ऐकतो की कुणीतरी व्हेंटिलेटरवरती गेलं आहे, श्वसनाचं काही त्यांचे फुफ्फुसं काम करत नाहीत,
तर हे सगळे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे प्रॉब्लेम्स आहेत. योग्य उपचार झाल्यावरती हे असं काही होत नाही. कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट्समध्ये बुक्समध्ये साधारणपणे याला इम्युनोग्लोबुलिन देणं किंवा प्लाझ्मा एक्सचेंज किंवा प्लाझ्मा फरेसिस अशा औषधांचा उल्लेख केलेला आहे. मी त्याचा तज्ज्ञ नाही, परंतु मी ही माहिती म्हणून तुम्हाला सांगतो. रुग्ण विचारतात साधारण हा आजार जो आहे हा किती दिवस लागतो बरं व्हायला, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. आता काय असतं, तो जेव्हा लक्षणं रुग्णाला येतात तेव्हा त्याच्यानंतर हा 2-3 आठवडे हा वाढत जातो, हा लगेच नियंत्रित येत नाही. 6 ते 12 महिन्यापर्यंत रिकव्हरी यायला लागते. काही काही लोकांना 3-3 वर्षसुद्धा पूर्ण रिकव्हरी यायला लागलेली आहे, फिजिओथेरपी, औषधोपचार आणि शरीराची काळजी घेऊन. तर याच्यामध्ये खरं सांगायचं म्हणजे वेळ हा आपल्या शरीराच्या प्रतिकारशक्तीच्या रिपेअरवरतीच अवलंबून आहे. तर त्यामुळे तुम्ही वेळेचं फार टेन्शन घेऊ नका. हा एक भाग आहे. आता याच्यामध्ये कधी काही विटॅमिन्स आपण जर का दिले, म्हणजे शिरांना नक्की काय होतं, तर शरीरातल्या शिरांना पेरिफेरल नर्वना सूज येते. सूज आल्यामुळे त्यांचं कार्य कमी होतं, ते मसल्सना आपल्या जास्त कार्य देऊ शकत नाहीत. तर बरेच वेळी सूज कमी व्हायलासुद्धा काही विटॅमिन्सचा सुद्धा साईड बाय साईड म्हणून उपयोग करू शकतो आपण. उदाहरणार्थ विटॅमिन B12 आहे, अल्फा लिपोइक ॲसिड आहे, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत, विटॅमिन B1, B6 आहे, विटॅमिन D आहे. तर यांचं सेवन आपल्या वैद्यकीय शास्त्राच्या सल्ल्यानुसार आपण केलं तर मग त्याला रिकव्हरीमध्ये आणि आपल्या सिम्पटम्स होते बराचसा आपल्याला आराम मिळतो. हे प्रिव्हेंट कसं करावं, तर स्वच्छ अन्न खावं की जे एकदा तरी गरम करून गार केलेलं आहे, ते उघड्यावरचं अन्न खाऊ नये. दरवेळेला हात स्वच्छ धुवून मगच कुठली वस्तू खावी. उघड्यावरचे अन्नपदार्थ हे वर्ज करावेत. मोकळ्यावरती जाताना ना मास्क लावून शक्यतो ओपन एअरमध्ये जावं. गर्दीत जाताना मास्कचा वापर करावा. टेबल टॉप, आपली हँडल्स, टॉयलेटची हँडल्स ही शक्यतो निदान दिवसातून एकदा तरी आपण अँटी इन्फेक्शनची जी काही लिक्विड्स आहेत, सॅनिटायझर्स वगैरे, तर त्यांनी आपण पुसावीत. म्हणजे मग जंतूंचा संसर्ग आपल्याला कमी होतो. ऑफकोर्स आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहावी यासाठी मात्र आपण प्रयत्न करायचाच असतो. चांगलं व्यवस्थित योगा, मेडिटेशन, प्लेंटी हायड्रेशन, पाणी व्यवस्थित आपल्याला इंडिकेटेड आहे तेवढं घेणं, याने आपण तब्येत चांगली ठेवू शकतो. आता आपण दुसऱ्या भागाकडे जाऊ की होमिओपॅथीचा या आजारात काही उपयोग होतो का. तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं सेल्फ मेडिकेशन करू नका. होमिओपॅथिक तज्ज्ञांच्याच सल्ल्याने औषधं घ्यायची आहेत. ही आपल्याला जुजबी औषधं मी माहितीसाठी सांगतो, अशी आमच्याकडे 50 ते 60 औषधं आहेत की ह्या आजारासाठी वापरली जातात, पण मी जुजबी सांगतो. दुसरं, हॉस्पिटलायझेशनची गरज असली तर नक्की ॲडमिट व्हा, पण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हा. आता तुमची जेव्हा लक्षणं रिकव्हरी स्टेजकडे यायला लागतील तेव्हा होमिओपॅथीचा आधार मात्र फार मोठा आहे. होमिओपॅथिक औषधं जी असतात तर ती साधारणपणे आपल्याला वाटतं साईड इफेक्ट नाहीत, पण ती जर का अर्धवट ज्ञानाने घेतली तर ती तुमच्यावर सिद्ध होऊ शकतात. तर त्याच्यामुळे शक्यतो आपण गायडन्सखाली घ्यावीत. रुग्णाचं लक्षण समूह आहे त्याच्यावरती या शास्त्रामध्ये बेस्ट औषधं असतात आणि ती योग्य लक्षण समूहाप्रमाणे दिलं तर रुग्णाला खूप पटकनी आणि चांगला आराम मिळतो आणि साईड इफेक्ट्स जवळजवळ नसल्यासारखे असतात. आता कुठली औषधं आहेत तर मी तुम्हाला काही जुजबी ओळख म्हणून सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आमच्याकडे पॉयझन हेमलॉक म्हणून एक असं झाड असतं, त्याच्यापासून केलेलं कोनायम मॅक्युलेटम असं एक औषध आहे की ज्याच्यामध्ये आपल्या पायाच्या तळव्यांना सुया टोचल्यासारखं वाटतं, नंतर हळूहळू ते काम करेनसे होतात, हळूहळू पाऊल टाकायला राहतो आणि पॅरालिसिससारखी कंडिशन ही पायाकडनं वाढत वरती ही आपल्या कमरेकडे आणि पाठीकडे जाते. असेंडिंग पॅरालिसिस म्हणतो आम्ही, त्याच्यात हे औषध खूप गुणकारी ठरतं. प्लंबम मेटॅलिकम नावाचं एक औषध आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नर्व्सनं जर का खूप विकनेस आलेला असेल किंवा काही काम करताना थकवा येतो आहे, वजन कमी होत चाललं आहे, इव्हन मोशनसुद्धा पास होत नाहीत आणि सारखा कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो आहे कारण त्या नर्व्स अफेक्ट झाल्या आहेत, तर अशा ठिकाणी प्लंबम मेट हे औषध छान काम करतं. खूप रुग्णांना बर्निंग सेन्सेशन म्हणजे आघात झाल्यासारखं पाठीत, कमरेत आणि मानेत वाटतं या आजारामध्ये, ते नर्व्सच्या हायपर सेन्सिटिव्हिटीमुळे असतं. तर अशा रुग्णांना ॲसिड पिक्रिकम नावाचं औषध मात्र खूप गुणकारी ठरू शकतं. आता रिकव्हरी फेजमध्ये काही लोकांना लघवीचाही प्रॉब्लेम होऊ शकतो. उदाहरणार्थ लाईक ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम अफेक्ट झाली तर कित्येकदा आपलं डायजेशन बिघडतं, लघवीचा कंट्रोल जात नाही, लघवीची पिशवी मोकळी होत नाही, मोशन साफ होत नाहीत. पण ज्या लोकांना लघवीची पिशवी मोकळी होत नाही आहे, खूप कुंथायला लागतं, थोडी होती आहे, तर अशा लोकांना ब्लॅडर म्हणजे लघवीच्या पिशवीचा पॅरालिसिस झाला तर कॉस्टिकम हे औषध मात्र खूप गुणकारी आहे. काही लोकांना मोठ्या तड्यावरती परिणाम होऊन जर का त्यांना असं झालं की स्टूल्स खूप फॉर्म होत आहेत पण बाहेरच पडत नाहीत, सारखा जोर लावायला लागतो, कुंथायला लागतो आहे, कधी इनिमा घ्यायला लागतो आहे, तर अशा रुग्णांना ॲल्युमिना हे औषध मात्र चांगलं ठरू शकतं. स्पाझम्स म्हणजे एकदम हातामध्ये हात वर केल्याने स्पाझम आला, काही रुग्णांना हात थरथरायला लागले, काही वेळेला रात्रीच्या वेळेला झोपताना बेचैनी खूप वाढायला लागली आणि खूप थंडी सारखी वाजायला लागली, तर आर्सेनिकम अल्बम हे औषध मात्र छान काम करतं. आपला एकच हात किंवा एकच पाय
याला जर का कापरं भरल्यासारखं झालं आणि चक्करल्यासारखं वाटायला लागलं तर अशा याला कॉक्युलस इंडायकस नावाचं हे औषध खूप छान काम करतं. आता हा जो वीकनेस आहे पायांमधला, स्पेशली कमरेखालचे पाय याच्यातच फक्त वीकनेस जाणवला, पेशंटला थंडीमध्ये खूप त्रास व्हायला लागला, सुया टोचल्यासारखं व्हायला लागलं, एकदम जग बसल्यासारखं झालं, तर मग रस्टॉक्स हे औषध खूप छान काम करतं. अजून एक औषध तसंच आहे की एकदम पायाला एक शॉक बसल्यासारखं पाय सरळ होणं, झटका बसणं, रात्रीच्या वेळेला पाय बेचैन राहणं, सारखे हरवायला लागणं, थकवा येणं, तर याच्याकरता झिंकम मॅटॅलिकम हे पण औषध चांगलं आहे. तर मंडळी ही जुजबी औषधं आहेत. अशी अनेक औषधं आहेत आमच्याकडं की जी होमिओपॅथीची साथ तुम्ही घेऊन या आजारामध्ये रिकव्हरी चांगल्या तऱ्हेने आणू शकता. तर मला असं वाटतं माझ्या दृष्टीने ही खूप लाँग व्हिडिओ व्हायला नको, पण ही माहिती आपल्याला पुरेशी आहे. तर आपल्याला टेक होम मेसेज काय, तर उघड्यावरचं अन्न खाऊ नका, पाणी उकळून गार केलेलं प्या, जंतुविरहित पाणी प्या, सेल्फ मेडिकेशन अव्हॉइड करा गुगल किंवा यूट्यूबवरती बघून, आणि पॉझिटिव्ह थिंक करा. मला असं वाटतं हे सगळं केलं तर ह्या आजारामध्ये ज्या लोकांना आजार झाला आहे ते अगदी यशस्वीपणे बाहेर पडतील अशी मी तुम्हाला खात्री देतो. पुढील लेक्चरसाठी आपण नक्की भेटूयात. धन्यवाद.